Hello student, a very good morning to all of you. This is our second video lecture on the paper of Advanced Calculus. In last lecture, we see some definitions and some examples on the series and the partial sequence. In this lecture, we see our next topic, that is test for convergent. ओके, कन्वर्जंटच्या काही टेस्ट म्हणजे कन्वर्जंटच्या कोणकोणत्या टेस्ट असू शकतात. फर्स्ट टेस्ट इज कंपॅरिझन टेस्ट. इफ समेशन an अँड समेशन bn आर द टू सिरीज ऑफ नॉन निगेटिव्ह टर्म्स. ते काय म्हणताय की समेशन an आणि समेशन bn कशा आहे, दोन सिरीज आहे नॉन निगेटिव्ह टर्म्सच्या, सच दॅट an इज लेस दॅन और इक्वल्स टू bn फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. देन first is summation bn is convergent, then summation an is convergent. If summation an is divergent, then summation bn is divergent. Comparison test काय म्हणते की summation an जर convergent असेल तर summation bn जर convergent असेल तर summation an पण कसा असेल, convergent असेल. If summation an is divergent, then summation bn is also divergent. म्हणजे कंपॅरिझन टेस्ट आपल्याला अशी म्हणते. नेक्स्ट सेकंड टेस्ट बघूया. इट्स पी सिरीज टेस्ट. द सिरीज समेशन्स 1 अपॉन n टू द पॉवर p इज कन्वर्जंट इफ p इज ग्रेटर दॅन 1 अँड डायव्हर्जंट इफ p इज लेस दॅन और इक्वल्स टू 1. ही जी पी सिरीज टेस्ट आहे मी लास्ट एक्झाम्पलमध्ये ॲज अ हिंट लिहून दिली होती. आता त्याचं प्रूफ बघूया की ती कशी प्रूव्ह झाली की समेशन 1 अपॉन n टू द पॉवर p हा कन्वर्जंट असेल केव्हा, जेव्हा p इज ग्रेटर दॅन 1 असेल, आणि तो डायव्हर्जंट असेल केव्हा, जेव्हा p इज लेस दॅन और इक्वल्स टू 1 असेल. प्रूफ. फर्स्ट केसमध्ये आपण कन्सिडर केलं की p काय हा ग्रेटर दॅन 1 आहे. समेशन्स 1 अपॉन n टू द पॉवर p इज इक्वल्स टू 1 टू द पॉवर p अप टू सो ऑन. वी डोंट नो बिकॉज 1 अपॉन n टू द पॉवर p आहे. आपल्याला माहिती नाही की 1 टू n कुठपर्यंत जाईल. सो 1 प्लस 1 टू द पॉवर 2p, 1 अपॉन 2 टू द पॉवर p प्लस 1 अपॉन 3 टू द पॉवर p. आणि सेपरेटली डिवाइड केला, सेपरेट केला याला आपण इक्वेशन्स फर्स्ट म्हणू. या इक्वेशन्सला कन्सिडर 1 upon 2 to the power p plus 1 upon 3 to the power p is less than 1 upon 2 to the power p plus 1 upon 2 to the power p is equals to 2 upon 2 to the power p. That means 1 upon 2 to the power p minus 1. हे म्हणतात की जो ही जी इक्वेशन्स आहे म्हणजे 1 upon 2 to the power p plus 1 upon 3 to the power p is less than आहे 1 upon 2 to the power p minus 1. याला आपण इक्वेशन्स 2 देऊया. नेक्स्ट कन्सिडर केला आपण 1 अपॉन 4 टू द पॉवर p प्लस 1 अप टू 1 अपॉन 7 टू द पॉवर p. हे लेस दॅन आहे 1 अपॉन 4 टू द पॉवर p अप टू 1 अपॉन 4 टू द पॉवर p. म्हणजे 4 कंडिशन्स लिहिल्या त्याच्या. लेस दॅन आहे 4 अपॉन 4 टू द पॉवर p. ऑल्सो 1 अपॉन 4 टू द पॉवर p मायनस 1 इज लेस दॅन 1 अपॉन 2 टू द पॉवर, म्हणजे 4 काय 2चा स्क्वेअर आहे p मायनस 1. देअर इज लेस दॅन 1 अपॉन 2 टू द पॉवर p मायनस 1 टू द स्क्वेअर 2. याला दॅट मीन्स आपण याला इक्वेशन्स 3 देऊया. ऑल्सो कन्सिडर 1 अपॉन 8 टू द पॉवर p. जसं आपण 1 अपॉन 2 टू द पॉवर p 1 अपॉन 4 टू द पॉवर p कन्सिडर केलं आहे. आता आपण 1 अपॉन 8 टू द पॉवर p कन्सिडर करूया. याला सॉल्व केल्यावर आपल्याला काय मिळालं आहे की तो लेस दॅन आहे 1 अपॉन 2 टू द पॉवर p मायनस 1च्या क्यूबनी. आता ही कंडिशन्स अशीच वाढणार आहे ना. पहिले आपल्याला मिळालं आहे की तो 2 टू द पॉवर p मायनस 1नी लेस दॅन आहे. नेक्स्ट टर्ममध्ये मिळालेला आहे की 2 टू द पॉवर p मायनस 1च्या स्क्वेअरनी तो लेस आहे. आणि फोर्थ इक्वेशन्समध्ये मिळालं आपलं की 1 अपॉन 2 टू द पॉवर p मायनस 1च्या 3नी तो छोटा आहे. ह्या 3 इक्वेशन्स झाल्या. म्हणजे यानंतरची जी इक्वेशन असेल, यानंतरची जी सिरीज असेल त्यामध्ये तो लेस दॅन 1 अपॉन 2 टू द पॉवर p मायनस 1
टू द पॉवर 4 मिळेल. त्यानंतरच्या सिरीजमध्ये तो आपल्याला 1/2 टू द पॉवर p मायनस 1 टू द ब्रॅकेट 5 मिळेल. आणि तो कितपर्यंत जाणार आहे कारण माहिती नाही, कारण ही जी सिरीज आहे ती आपली n आहे ना, n पर्यंतची सिरीज आहे म्हणून आपल्याला माहिती नाही की कारण त्यात n टर्म्स आहे, नॉन निगेटिव्ह टर्म्स, म्हणून त्या कुठपर्यंत जाणार आहे आपल्याला माहिती नाही आहे. कीपिंग ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन्स 1, आपण या सगळ्या व्हॅल्यूज इक्वेशन्स 1 मध्ये पुट केल्या, त्यामुळे आपल्याला इक्वेशन्स 5 मिळालं आहे. नाव RHS म्हणजे राईट हँड साईड ऑफ इक्वेशन्स 5 इज द जॉमेट्रिक सिरीज विथ द कॉमन रेशोज 1/2 टू द पॉवर p मायनस 1. याची जी राईट हँड साईड आहे, ही जी साईड आहे ती कशी आहे, कॉमन रेशो देत आहे 1/2 टू द पॉवर p मायनस 1. म्हणजे हे काय झालं आहे आपल्या, ही झाली आपली जॉमेट्रिक सिरीज. बट दिस कॉमन रेशो 1/2 टू द पॉवर p मायनस 1 हे काय, इज लेस दॅन 1 आहे. बिकॉज वी हॅव p इज ग्रेटर दॅन 1. आपल्याला काय माहिती आहे की आपल्याकडे काय आहे, p इज ग्रेटर दॅन 1 आहे. देअरफोर p मायनस 1 इज ग्रेटर दॅन 0. देअरफोर 2 टू द पॉवर p मायनस 1 इज ग्रेटर दॅन 2 टू द पॉवर 0. देअरफोर 2 टू द पॉवर p मायनस 1 इज ग्रेटर दॅन 1. 1/2 टू द पॉवर p मायनस 1 इज लेस दॅन 1. द जॉमेट्रिक सिरीज ऑन राईट हँड साईड ऑफ इक्वेशन्स 5 इज कॉन्वर्जंट. ह्याची जी राईट हँड साईड आहे ती कशी आहे म्हणते, कन्वर्जंट आहे. हेन्स बाय कंपॅरिझन टेस्ट द सिरीज ऑन LHS ऑफ इक्वेशन्स 5 इज ऑल्सो कन्वर्जंट. इक्वेशन्स 5ची जी सिरीज आहे ती कशी आहे म्हणते, कन्वर्जंट आहे. म्हणजे जो सिरीज समेशन्स 1/n टू द पॉवर p आहे ती पण काय, कन्वर्जंट आहे. फॉर कशासाठी, p इज ग्रेटर दॅन 1. आता आपण बघूया की केस 2 मध्ये लेट p इज इक्वल्स टू 1 आहे. आपण फर्स्ट केसमध्ये बघितलं की p इज ग्रेटर दॅन 1 आहे. केस 2 मध्ये आपण बघूया की p इज इक्वल्स टू 1 आहे. देअरफोर समेशन्स 1/n टू द पॉवर p इज इक्वल्स टू समेशन्स 1/n. तर 1 + 1/2 अप टू सो ऑन वी डोंट नो. आपण यांना सेपरेटली ब्रॅकेट दिला आहे. फर्स्ट आपण कन्सिडर करूया 1/2 + 1/4 हा ग्रेटर दॅन असणार आहे 1/4 + 1/4 नी, म्हणजे हा ग्रेटर आहे, आलाय 1/2. नेक्स्ट कन्सिडर करूया 1/5 अप टू सो ऑन 1/8 आणि हा ग्रेटर आहे म्हणतात 1/8 + 1/8 + 1/8 + 1/8 is greater than 4/8. That means cancel 1/2. Similarly we say that जो आपला 1/9 आहे अप टू सो ऑन 1/16 हा पण ग्रेटर दॅन असणार आहे 8/16ला. दॅट मीन्स 1 2 आणि हे इक्वेशन्स असंच जाणार आहे. म्हणजे 1/2 1/2 1/2 आपल्याला आपण कितीपर्यंत जाणार आहोत, म्हणजे n फायनाईट n नंबर्स आहे ना, हे नंबर्स जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपल्याला सिरीज नेहमी आपली 1/2च मिळेल. आपण या सगळ्या व्हॅल्यू इक्वेशन्स 6 मध्ये पुट केलं, त्यामुळे आपल्याला काय मिळालं की समेशन्स 1/n टू द पॉवर p इज ग्रेटर दॅन 1 + 1/2 1/2 + 1/2 + 1/2 + 1/2 अप टू सो ऑन. Therefore is greater than 1 plus geometric series. The series of right hand side of equation 7 is a geometric series with common ratio is 1. याची जी राईट हँड साईड आहे ती कशी आहे म्हणतात, जॉमेट्रिक सिरीज आहे. का, कारण त्यात कॉमन रेशो आलेला आहे एक 1. इट इज डायव्हर्जंट. बाय कंपॅरिझन टेस्ट left hand side of equation 7 is also divergent. There that is summations 1/n is divergent. That is summations 1/n to the power is also divergent for p is equals to 1. म्हणजे आपली केस p is greater than 1 पण प्रूव्ह झाली, p is equals to 1 पण प्रूव्ह झाली आहे. आता आपण बघूया केस 3. Let p is less than 1 that therefore n to the power p is less than n dash. Sorry n. Therefore 1/n to the power p is greater than 1/n. That is 1/n is less than 1/n to the power. दोघांना आपण समेशन्स केलं, याला इक्वेशन्स 8 देऊ. द सिरीज ऑफ लेफ्ट हँड साईड
of equation 8, that is summations 1 upon 8 is divergent by case 2. केस 2 मुळे हे प्रूव्ह झालं आहे की आपली जी लेफ्ट हँड साईड आहे ती कशी आहे, डायव्हर्जंट आहे. आणि बाय कंपॅरिझन टेस्टमुळे इक्वेशन्स 8 मुळे the right hand side of equation 8 is also divergent, that is summations 1 upon n to the power is divergent for p is less than or equals to 1. Thus if summations 1 upon n to the power p is convergent if p is greater than 1 and divergent if p is less than or equals to 1. Hence prove. काही एक्झाम्पल्स आहेत, बघून घेऊया आपण. जसे की आपल्याकडे एक सिरीज दिलेली आहे 1 अपॉन n टू द पॉवर 1/2. ही डायव्हर्जंट आहे का, कारण पीची व्हॅल्यू काय 1/2 आहे आणि ती लेस दॅन म्हणजे 1, जो वरची पॉवर असते आपली सिरीजची पॉवर कशी असते 1 अपॉन n टू द पॉवर p. त्यामुळे पीची व्हॅल्यू इथे काय आली आहे की 1/2 आली आहे आणि जी 1/2 आहे ही लेस दॅन 1 आहे. म्हणजे ही जी सिरीज आहे ती कशी आहे आपली डायव्हर्जंट आहे. सेकंडमध्ये 1 अपॉन n आहे म्हणजे nची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. तर आपण म्हणू शकतो की हा काय ही डायव्हर्जंट आहे. आणि इथे समेशन्स 1 अपॉन n टू द पॉवर 3 आहे म्हणजे पीची व्हॅल्यू 3 इज ग्रेटर दॅन 1 आहे म्हणजे ही पण काय आपली डायव्हर्जंट आहे. ठीक आहे. आता एक यावरती एक थेरम बघूया. प्रूव्ह दॅट द सिरीज अँड ओनली फॉर summation xn convergence if and only for every epsilon is greater than 0 there exists a number m belongs to n such that for all m is greater than or equals to n is greater than or equals to m is implies mod of xn plus 1 xn plus 2 up to so on xm is less than epsilon. Proof. पहिल्यात आधी एक हिंट बघून घेऊया की जो एन आहे सिक्वेन्स एन आहे तो कन्वर्जन्स असेल इफ अँड ओनली इफ सिक्वेन्स एन इज अ कॉची सिक्वेन्स इन आर. जो सिक्वेन्स एन आहे तो कन्वर्जन्स असेल केव्हा, जेव्हा सिक्वेन्स एन हा कॉची सिक्वेन्स असेल आरचा. कन्सिडर अ सिरीज समेशन एक्सएन कन्वर्जेस. लेट इट सिक्वेन्स ऑफ पार्शियल सम एन इज गिवन बाय एन इक्वल्स टू x1 प्लस x2 अप टू सो ऑन xn. नाव xn काय हा कन्वर्जस आहे. कशाला कन्वर्जस आहे इफ अँड ओनली इफ सिक्वेन्स एन इज कन्वर्जेस. इफ अँड ओनली इफ सिक्वेन्स एन इज अ कॉची सिक्वेन्स. जर तो कन्वर्जेस आहे म्हणजे तो कसा आहे कॉची सिक्वेन्स आहे. इफ अँड ओनली फॉर एव्हरी एप्सिलॉन इज ग्रेटर दॅन 0 देअर एक्झिस्ट अ नॅचरल नंबर m such that for all mn is greater than or equals to m mod sm minus sn is less than epsilon. Its equations first. Let m is greater than n. इथे आपण सो कन्सिडर sm minus n. ते काय दिलं आपल्याला की x1 plus x2 up to so on xn plus xn plus 1 plus xn plus 2 up to so on xm minus x1 plus x2 plus up to so on xn mod. Therefore mod of sm minus sn is equals to xn plus 1 plus xn plus 2 up to so on xm. हे सगळ्या व्हॅल्यू आपण इक्वेशन्स 1 मध्ये पुट केली तर आपल्याला काय मिळेल फॉर ऑल m इज ग्रेटर दॅन or equals to n is greater than equals to capital M is implies mod of xn plus 1 plus xn plus 2 up to so on xm mod less than epsilon. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेन्स प्रूव्ह. अशा आपण काही आज टेस्ट बघितला की कॉम्पॅरिझन टेस्ट किंवा जॉमेट्रिक टेस्ट. म्हणजे आपण कशाला म्हणू की कन्वर्जन्स केव्हा असेल, डायव्हर्जंट केव्हा असेल, कोणत्याही फंक्शन्स कोणतीही व्हॅल्यू कन्वर्जंट केव्हा म्हणू शकतो, त्याला डायव्हर्जंट केव्हा म्हणू शकतो. आणि त्यावरचे काही थेरम्स पण बघितले आणि काही एक्झाम्पल्स बघितले 2-3. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजूनही काही दोन टेस्ट राहिलेल्या आहे तर त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. 2-3 टेस्ट राहिलेल्या आहे आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स पण आहे. थँक्यू.